नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। विकासापासून आणि सवलतींपासून कोसो दूर फेकल्या गेलेल्या मेंढपाळांची व्यथा। न्यायालयाच्या निर्णयानंतरही विद्यार्थ्यांना बाळगावं लागते प्रमाणापेक्षा जास्त दप्तराचं ओझं। उपाययोजना करण्याचे आदेश असतानाही उदासीनताच। शिरूर तालुक्यात पेठ भागात गहू जोमदार, कांद्यांवर मात्र पिवळ्या माव्याचा प्रादुर्भाव, शेतकरी नाराज। आणि पदवीधरांच्या समस्यांची सोडवणूक आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार। नवीन घराचं बांधकाम काढलंय, सून आर्किटेक्ट आहे, तिच्यावर सोपवली घराच्या बांधकामाची जबाबदारी। घरासाठी लागणाऱ्या ब्रँडेड टाइल्स, कॉक फिटिंग्स, सिरामिक्स फिटिंग्स, बाथरूम फिटिंग्स अशा महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मी मुंबई पुण्याला जाणार होते। मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही त्यातले तज्ञ आहात, खरेदी पुण्या मुंबईला जाऊन करू, पण त्या अगोदर आपल्या राहुरीच्या सुनील ट्रेडिंग मध्ये जाऊन तर पहा। जेव्हा मी इथे आले, आय वॉज टोटली सरप्राइज्ड। इथल्या असंख्य व्हरायटीज आणि ब्रँडेड टाइल्स अगदी माझ्या कल्पनेपलीकडच्या होत्या। सुनील ट्रेडिंग कंपनी, राहुरी शहरात लेटेस्ट ब्रँडेड टाइल्सचे भव्य शोरूम। कजारिया, जॉन्सन अँड जॉन्सन, सोमानी, हिंदवेअर, बेल, सिएरा, एशियन पेंट्स, सीपी फिटिंग्स तसंच बाथरूम फिटिंग साठी सुनील ट्रेडिंग कंपनी। इथल्या प्रत्येक वस्तूमुळे आमचं घर सुंदर सजलं। अहो, अख्ख्या गावानं कौतुक केलंय। असं देखणं घर आमच्या सुनबाईच्या कल्पनेतून उभं राहिलं। पण याचं श्रेय मी माझ्या सासऱ्यांना आणि सुनील ट्रेडिंग कंपनीला देते। आपल्या सुंदर घरासाठी सुनील ट्रेडिंग कंपनी। सुनील ट्रेडिंग कंपनी, राहुरी, जिल्हा अहमदनगर। फोन 02426 232 814 किंवा 233 814। तर मंडळी, नको आता नगर, नाशिक, पुणे, मुंबई, चला आता राहुरीला। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। 21वे शतक म्हणजे विज्ञानाचे शतक। एका क्लिकवर असाध्य ते साध्य करण्याची किमया साधलं गेलेलं शतक। पण या आधुनिक युगातही काही लोक असे आहेत ज्यांचं रोजचं जगणं म्हणजे एक संघर्षच आहे। काय आहे हा संघर्ष, जाणून घेऊयात या। म्हणजेच घरांचे छप्पर। हे छप्पर जेव्हा जेव्हा फाटतं तेव्हा त्यांना दुःखातही आनंद देऊन जातं, कारण त्यातून पडणारे सोनेरी थेंब त्यांच्या लेकरांना अन्नाचे 4 घास देऊन जातात। पोटच्या लेकरांनाही आणि पोटच्या पोरासारखं जपलेल्या मेंढ्यांनाही। ही कहाणी आहे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या उक्तीनुसार चाऱ्याच्या शोधार्थ रानोमाळ भटकणाऱ्या मेंढपाळांची। ही व्यथा आहे बलाढ्य लोकशाहीत विकासापासून आणि सवलतींपासून कोसो दूर फेकल्या गेलेल्या मेंढपाळांची। ही कथा आहे एका संघर्षमय जीवनाची। गावाकडे कमी प्रमाणात पाऊस पडला म्हणून आपल्यासह आपल्या कुटुंब कबिल्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी सध्या रानोमाळ भटकत आहेत। कधी डोंगराच्या कुशीत, कधी उजाड माळरानावर, कधी आटलेल्या नदी तीरावर, तर कधी चक्क स्मशानभूमीच्या शेजारी मुक्काम ठरलेला। त्यांना ना काळोखाचे भय, ना भूताखेतांची चिंता। काळजी फक्त एकच, पोटच्या पोरासारखं जपलेल्या मेंढ्यांचं पोट भरावं आणि त्या मागोमाग आपल्या कुटुंबाचं। भीतीही एकच, बागायती भागात मुक्काम असल्याने वाड्यावर बिबट्याचा अथवा लांडगे कोल्ह्याचा हल्लाबोल होण्याची। पण तो परतून लावण्यासाठी फौजफाटाही सज्ज, मोत्या आणि राजाच्या रूपात। त्यांच्या मुलांना टाइमपास करण्यासाठी ना व्हिडिओ गेमची गरज ना मोबाईलची। 4 चिंध्या एकत्र करकसून गुंडाळून बांधल्या आणि 4 दगड एकमेकांवर रचले की निघोरचाचा डाव सुरू। हा निसर्ग हीच त्यांची शाळा, तीही सगळ्या भाषा शिकवणारी, जगण्याची नवी उमेद देणारी, संघर्षाला जीवन बनवणारी, जगण्यावर आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारी। मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेली घोंगडी ही तर त्यांची जीवनदायिनी जणू, जी उणे अंश तापमानातही साथ देते आणि मुसळधार पावसातही। आजही जात्यावर दळण ही रानची पाखरं सणसूद साजरी करतात, दिवाळीपासून तर थेट गुढीपाडव्यापर्यंत।
लग्नही होतात ती रानात मांडव घालूनच, अन बाळही पहिला श्वास घेतं ते याच धरणीमायेच्या कुशीत. आमचे ना वारे वारत आहे, त्याच्यामुळे आम्ही रानात, आमची राहण्याची व्यवस्थाच नाही. पाऊस पाणी वारं वावदन, पण आम्ही असं लेकरावांना करून घालतो कसं काय ना, वाऱ्या वावदनाचं दळून मुळून कसं काय ना. गुढी उभारली आम्ही इथं, आमची घातले पोरांना करून सनी, आमच्या पोरांना गोडधड करून घालतो आम्ही कसं काय ना. साजरा केला. किती अजब आहे ना हे सगळं. अगदी एखाद्या सामाजिक आशय असणाऱ्या चित्रपटातील कथानक असावं असं, पण हे वास्तव आहे, हेच जीवन आहे. ही एक दरी आहे समाजातील दोन भिन्न प्रवृत्ती दाखवणारी. पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी देशाच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पात अब्जावधींची तरतूद केली जाते खरी, पण योजनांचे कागदी घोडे काही प्रत्यक्षात उतरतच नाहीत. जर योजना प्रत्यक्षात उतरल्या असत्या तर हे चित्र दिसलंच नसतं. आभाळ एवढ्या समस्या समोर असतानाही या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हणत जीवन जगणाऱ्या मेंढपाळ्यांचे भविष्यही असंच अंधारमय तर नसेल ना. संतोष पासपुते, C24 तास, पारगाव. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळ लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळ लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 13 जण जखमी आहेत. जखमींपैकी 3 प्रकृती गंभीर आहे. हैदराबादवरून मुंबईला येणाऱ्या लक्झरी बसला शनिवारी सकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान इंदापूर जवळील पायल धाबा परिसरात अपघात झालाय. एम्पायर ट्रॅव्हल्सची ही बस असून जखमींवर इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या लक्झरी बसचा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. तसंच अपघातातील मृतांची ओळखही पटलेली नाही. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, पुणे. मंचर येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या उजव्या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने सध्या JCB आणि पोकलँडच्या मदतीने जलसंपदा विभागातर्फे गाळ काढण्याचे आणि सफाईचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या उजव्या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे वाढली होती. त्याचप्रमाणे नागरिकांनी या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण टाकली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय. त्यामुळे या कालव्याच्या पाण्याला अडथळा निर्माण झाला होता आणि म्हणूनच कालव्याच्या पाण्याची पातळी वाढली. कालव्याच्या भिंतींना देखील धोका निर्माण झाला होता. या वाढलेल्या झाडांमुळे कालव्यांच्या भिंतींना तडे गेले होते. मात्र जलसंपदा विभागानं आता कालव्यांच्या भिंतीवरती वाढलेली झाडे काढण्याचे आणि कालवा सफाईचे काम 2 दिवसापासून सुरू केलंय. JCB आणि पोकलँडच्या सहाय्याने हे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना कालव्यांमधनं पाणी उचलणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप, पाईप आणि इतर सामग्री त्वरित बाजूला काढून ठेवावी असे आवाहन जलसंपदा विभागानं केलंय. नाला सफाईचे आणि खोलीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 95 किलोमीटर एवढ्या अंतराच्या कालव्यांचं काम पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. या कामाला 3 महिने लागतील असा अंदाज उपविभागीय अभियंता प्रमोद पुंड यांनी व्यक्त केलाय. रेडी. मी हडवळे शाखा अभियंता, डिंबे पाटबंधारे क्रमांक 1 डिंबे. हा डिंबे उजवा कालवा आहे. हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून निघालेला हा उजवा कालवा. याची लांबी आमच्याकडे व्यवस्थापन विभागाकडे 1 ते 92 किलोमीटर आहे. 1999 सालामध्ये या कालव्यातून प्रथमतः पाणी चाचणी घेण्यात आली. तदनंतर या कालव्यावर देखभाल दुरुस्तीचं कुठलंही काम झालं नव्हतं. कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे आणि तळपात्रात गाळ, दगडगोटे साठलेले आहेत. त्यामुळे पाण्यात मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता. यांत्रिक विभाग दापोडी यांना विनंती करून यांत्रिक विभागामार्फत हे झाडे, झुडपे आणि कालव्यातील गाळ काढण्याचे काम किलोमीटर 30 मंचरपासून सुरू करण्यात आलेले आहे. प्रथमतः किलोमीटर 30 ते किलोमीटर 92 असा मार्ग पूर्ण करण्यात येईल. नंतर किलोमीटर 30 ते किलोमीटर 1 डिंबे इथपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येईल. साधारणतः 2 ते 3 महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. मला सांगा, हा जो आता उजवा कालव्याला हा जो बंधारा आहे, या बंधाऱ्याला पाणी झाडाझुडपामुळे बंधाऱ्याला पाणी लागत होतं का? हो हो, फार मोठ्या प्रमाणावर याच्यावर मध्ये पण कालवा तळपात्रात पण झाडे, झुडपे आहेत. ती सगळी आता ह्या आपण बघतो आहोत ह्या परिसरातले काढलेली आहेत. बाकीचे त्या झाडांमुळं मग फारच पाण्याला अडथळा होत होता. हा आपला पूल दिसतोय भीमाशंकर रस्त्यावरचा, याला पाणी लागत होतं.
त्याच्यामुळे पाण्यात व्यत्यय आला का ते पाणी पुढे जाण्यासाठी फार मोठं अडचण निर्माण होत होता. ते आता पूर्ण होईल. पाणी थोडंफार तरी वेगाने थोडं पुढे सरकेल. साधारण आता हे खाली खोदल्यामुळे आता याच्यामध्ये पाणी थोडंसं वाढेल असं तुम्हाला वाटतं का? पाण्याची प्रवाह गती आहे जी मंद झाली होती ती प्रवाह गती निश्चित वाढेल आणि कालवा तळ पातळी याची समप्रमाणात जी नव्हती ती उत्पन्न आता ह्या कामामुळं निर्माण करण्यात येईल. त्याच्यामुळे पाणी सलग संथ गतीने जी संकल्पीय प्रवाह क्षमता आहे त्याप्रमाणे चालू राहील. दरम्यान या कामांची पाहणी शिंदे साहेब, काणसकर साहेब, भालेराव साहेब हे करतायत. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवीन घराचं बांधकाम काढलंय. सून आर्किटेक्ट आहे, तिच्यावर सोपवली घराच्या बांधकामाची जबाबदारी. घरासाठी लागणाऱ्या ब्रँडेड टाइल्स, कॉक फिटिंग्स, सिरामिक्स फिटिंग्स, बाथरूम फिटिंग्स अशा महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मी मुंबई पुण्याला जाणार होते. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही त्यातले तज्ञ आहात, खरेदी पुण्या मुंबईला जाऊन करू, पण त्या अगोदर आपल्या राहुरीच्या सुनील ट्रेडिंग मध्ये जाऊन तर पहा. जेव्हा मी इथे आले आय वॉज टोटली सरप्राइज्ड. इथल्या असंख्य व्हरायटीज आणि ब्रँडेड टाइल्स अगदी माझ्या कल्पनेपलीकडच्या होत्या. सुनील ट्रेडिंग कंपनी, राहुरी शहरात लेटेस्ट ब्रँडेड टाइल्सचं भव्य शोरूम. कजारिया, जॉन्सन अँड जॉन्सन, सोमानी, हिंदवेअर, बेल, सिएरा, एशियन पेंट्स, CP फिटिंग्स तसंच बाथरूम फिटिंगसाठी सुनील ट्रेडिंग कंपनी. इथल्या प्रत्येक वस्तूमुळे आमचं घर सुंदर सजलं. अहो, अख्ख्या गावानं कौतुक केलंय. असं देखणं घर आमच्या सुनबाईच्या कल्पनेतून उभं राहिलं. पण याचं श्रेय मी माझ्या सासऱ्यांना आणि सुनील ट्रेडिंग कंपनीला देते. आपल्या सुंदर घरासाठी सुनील ट्रेडिंग कंपनी. सुनील ट्रेडिंग कंपनी, राहुरी, जिल्हा अहमदनगर. फोन 02426 232 814 किंवा 233 814. तर मंडळी, नको आता नगर, नाशिक, पुणे, मुंबई, चला आता राहुरीला. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. शाळकरी मुलांच्या पाठीवर त्यांच्या वजनाच्या 10% पेक्षा जास्त दप्तर असू नये असा नियम असतानाही या दप्तराच्या ओझ्याकडे शाळा, शिक्षणाधिकारी एवढेच नाही तर पालकही गांभीर्याने लक्ष देत नाही. मुलांच्या दृष्टीने खास विषयावर प्रकाशझोत टाकूयात. शाळकरी मुलांवर शारीरिक तसेच मानसिक कोणतेही ओझे लादू नये याविषयी अनेक स्तरावर विचारमंथन झाले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने कुठेही मागे राहू नये यासाठी प्रत्येक पालक जीवाचा आटापिटा करत असतात. पाल्याला उत्तम शाळा मिळावी, त्याच्या हव्या त्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी जास्तीत जास्त उपयोगी पडेल ते साहित्य देऊन आपली जबाबदारी पूर्ण केल्याचे समाधान मानतात. मुलांच्या दप्तरात पाठ्यपुस्तके, गाईड, वह्या, कंपास पेटी या शैक्षणिक साहित्याबरोबरच पाण्याची बाटली, जेवणाचा डबा असे भले मोठे साहित्य सांभाळत विद्यार्थी कसाबसा शाळेत पोहोचतो. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्यामुळे त्यांना पाठदुखी, सांधेदुखी, मणक्यांचा आजार जडतो. या दप्तराच्या ओझ्यामुळे सुमारे 80 ते 85% मुलांना पाठदुखीचा आजार जडतो. मात्र पालकांसह शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन कोणालाही दया येत नाही. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी शाळांनीच पुढाकार घेऊन तोडगा काढायला हवा. या विषयासंदर्भात काही सुज्ञ पालकांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10% पेक्षा जास्त दप्तराचे ओझे असू नये असा निर्णय दिलाय. शासनाने GR काढून आपली जबाबदारी पूर्ण केल्याचे समाधान मिळविले. शाळांनी याबाबत विविध उपाययोजना कराव्यात असे आदेश असतानाही उदासीनता दिसून येते. सध्याला कर्जत सारख्या तालुक्याच्या ठिकाणी 10 किलो वजन असलेल्या मुलांना 3 किलोपर्यंत तर दुसरीच्या 25 किलोपर्यंत वजन असणाऱ्या मुलांना 7 ते 8 किलोचे वजन बाळगावे लागत आहे. कमी जास्त फरकाने हीच परिस्थिती इतर वर्गांसाठी सर्वत्र पाहावयास मिळते. ग्रामीण भागात विद्यार्थी 2 ते 4 किलोमीटर पायी अथवा सायकलने प्रवास करून शाळेत येतात. शहरी भागात रिक्षा, स्कूल बसद्वारे मुले शाळेत जात असली
तरी घरापासून रिक्षा बस स्टँडपर्यंत हे ओझे त्यांनाच बाळगावे लागते. शाळेच्या धाकाने मुकाटपणे त्यांना ते करावेच लागते. या मुलांना ओझेमुक्त करण्यासाठी सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेऊन अभियान राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, कर्जत. शेवगाव नगर परिषदेच्या 97 कर्मचाऱ्यांना सेवा खंडित करण्याबाबत मुख्याधिकारी नितीन कापडनीस यांनी नोटिसा बजावल्यात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या या नोटिसा काढल्यामुळे कर्मचारी पुरते हैराण झालेत. शेवगाव नगर परिषदेच्या 97 कर्मचाऱ्यांना सेवा खंडित करण्याबाबत मुख्याधिकारी नितीन कापडनीस यांनी नोटिसा बजावल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनांबाबत कुठल्याही प्रकारचे निर्देश नगरपालिकेला प्राप्त नाहीयेत. त्यामुळे औद्योगिक कायदा 25 नुसार 1 फेब्रुवारी 2017 पासून पुढील निर्णय होईपर्यंत आपली सेवा खंडित करण्यात येत असल्याचं या नोटिसेमध्ये म्हटलंय. शेवगाव नगरपालिकेची स्थापना 15 जुलै 2015 रोजी झाली आहे. त्या अगोदर ग्रामपंचायतीमध्ये 264 कर्मचारी कार्यरत होते. हेच कर्मचारी आज तागायत कार्यरत आहेत. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी 97 कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याची नोटीस काढली आहे. त्यामुळे हे कर्मचारी पुरते हवालदिल झालेत. संदीप देहाडराय, सालीम शेख, सी24 तास, शेवगाव. कानसे शिनोली रस्त्याची दुरुस्ती व्हावी आणि संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान या रस्त्यामध्ये असणाऱ्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागतीये. मागील अनेक वर्षांपासून मृत्यूच्या जबड्यामध्ये घेऊन जाणारा कानसे शिनोली हा रस्ता धोकादायक, अति चढ उताराचा आणि मोठमोठ्या खड्ड्यांचा बनलाय. संरक्षण भिंत नसल्यामुळे कानसेवरनं येणारी गाडी थेट नदीपात्रामध्ये जाऊन मोठा अपघात घडू शकतो. कारण समोर एकदम मोकळा आहे आणि रस्त्याला उतार आहे. कानसे शिनोली या रस्त्याचा वापर हा चपटेवाडी, वरेवाडी, मोहवाडी, वाळुंजवाडी, वाघवाडी, माळवाडी या अतिदुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना होतो. सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा याच मार्गावरून होत असते. या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना प्रवासी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागते. कानसे गावचे पोलीस पाटील सुभाष येदू धादवड यांच्यासह दगडू धादवड, विजय वाळुंज, भगवान वाळुंज, विनायक वरे यांची शासनाकडे कळकळीची मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर व्यवस्थित करण्यात यावा आणि एक संरक्षण भिंत येथे बांधण्यात यावी. मी सुभाष येदू धादवड, कानसे गावचा पोलीस पाटील असून आमच्या गावामध्ये जो रस्ता आहे तो संपूर्ण खराब झालेला आहे. तर तो रस्ता पूर्ववत चांगला व्हावा की जेणेकरून उतार असल्यामुळं येणारी गाडी पूर्ण नदीमध्ये जाईल, याच्यापासून संरक्षण व्हावा म्हणून रस्ता आणि संरक्षण भिंत व्हावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. तरी ते पूर्ण करावं अशी मी विनंती करतो. मोहसिन काठेवाडी सह नंदकुमार बोराडे, सी24 तास, घोडेगाव. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवीन घराचं बांधकाम काढलं या सून आर्किटेक्ट आहे, तिच्यावर सोपवली घराच्या बांधकामाची जबाबदारी. घरासाठी लागणाऱ्या ब्रँडेड टाइल्स, कॉक फिटिंग्स, सिरामिक्स फिटिंग्स, बाथरूम फिटिंग्स अशा महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मी मुंबई पुण्याला जाणार होते. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही त्यातले तज्ञ आहात, खरेदी पुण्या मुंबईला जाऊन करू, पण त्या अगोदर आपल्या राहुरीच्या सुनील ट्रेडिंग मध्ये जाऊन तर पहा. जेव्हा मी इथे आले, आय वॉज टोटली सरप्राइज्ड. इथल्या असंख्य व्हरायटीज आणि ब्रँडेड टाइल्स अगदी माझ्या कल्पनेपलीकडच्या होत्या. सुनील ट्रेडिंग कंपनी, राहुरी शहरात लेटेस्ट ब्रँडेड टाइल्सचे भव्य शोरूम. कजारिया, जॉन्सन अँड जॉन्सन, सोमानी, हिंदवेअर, बेल, सिएरा, एशियन पेंट्स, सीपी फिटिंग्स तसंच बाथरूम फिटिंगसाठी सुनील ट्रेडिंग कंपनी. इथल्या प्रत्येक वस्तूमुळे आमचं घर सुंदर सजलं. अहो, अख्ख्या गावानं कौतुक केलंय. असं देखणं घर आमच्या सुनबाईच्या कल्पनेतून उभं राहिलं. पण याचं श्रेय मी माझ्या सासऱ्यांना आणि सुनील ट्रेडिंग कंपनीला देते. आपल्या सुंदर घरासाठी सुनील ट्रेडिंग कंपनी. सुनील ट्रेडिंग कंपनी, राहुरी, जिल्हा अहमदनगर. फोन 02426 232 814
किंवा 233-814. तर मंडळी, नको आता नगर, नाशिक, पुणे, मुंबई, चला आता राहुरीला. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. शिरूर तालुक्यात पुरेशी थंडी आणि पोषक वातावरणामुळे गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून दिसतीये. तर एका बाजूला ढगाळ वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसलाय. कांद्यावरील पिवळ्या माव्याच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर पाहावयास मिळतोय. शिरूर तालुक्याच्या पेठ भागात पुरेशी थंडी आणि पोषक वातावरणामुळे गव्हाचे पीक जोमदार आल्याचे पाहावयास मिळत आहे. काठापूर, पिंपरखेड, जांबूत, फाकटे, सांदोह, सविंदने या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीक घेतले जाते. पारंपरिक पद्धतीऐवजी हार्वेस्टरद्वारे गव्हाची मळणी केली जात असल्याने कष्ट वाचून मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीक घेतले जाते. चांगल्या वातावरणामुळे यंदा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून दिसत आहे. तर एका बाजूला गेली 8 दिवसांपासून अचानक तयार होत असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसून कांद्यावर पिवळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी आता या पिकावर महागडी औषधं फवारणी चालू केल्याचे विविध भागातून दिसून येत आहे. या भागात रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून कांदा पिकाची ओळख आहे. मागील महिनाभरात कांदा पिकास वातावरण चांगल्या प्रकारचे पोषक होते. मात्र अलीकडील 8 दिवसात ढगाळ वातावरणाने कांद्यावर पिवळ्या माव्याचा प्रादुर्भाव आणि रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव, त्यात कमी बाजारभाव आणि महागडी औषधे यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर असल्याचे पाहावयास मिळत आहे. प्रफुल्ल बोंबेसह अरुण मोटे, C24 तास, पिंपरखेड, शिरूर. नेवासा येथे महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा अभियानात KT संगम टोलनाक्याच्या वतीने अभियानात सहभाग नोंदविण्यात आलाय. यावेळी चारचाकी आणि दुचाकी वाहनांना रेडियमचे लाल रिफ्लेक्टर स्टिकर लावून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय. 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम राबविले जातात. नेवासा येथे महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा अभियानात जबाबदारी समजून KT संगम टोलनाक्याच्या वतीने अभियानात सहभाग नोंदविण्यात आलाय. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चारचाकी आणि दुचाकी वाहनांना रेडियमचे लाल रिफ्लेक्टर स्टिकर लावून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नेवासा तालुक्यातील खडकाफाटा येथील KT संगम इन्फ्रास्ट्रक्चर इंडियाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाप्रसंगी श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल कुमार बस्ते, वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, तिसगाव महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक दीपक सप्रे, KT संगमचे जनरल मॅनेजर राजेश सिंग, निखिल शिंगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी MN कानडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक संपतराव शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आणि हे फक्त एका अपघाताने थोड्या वेळात होत्याचं होतं, म्हणून या अपघातामध्ये होणारे मृत्यू आणि गंभीर जखमी हे कसे कमी करता येतील यासाठी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. याबाबत सजग करावे आपल्या लेखणीतून आणि संभाव्य अपघातामुळे जी होणारी हानी आहे ती टाळावी, तरच हा सप्ताह साजरा केला याचं कुठेतरी सार्थक होईल. वेगवेगळे कार्यक्रम राबवून रस्त्यावर रिफ्लेक्टर टेप असतील, विदाऊट हेल्मेट लोकांना सूचना करायच्या असतील, त्यानंतर टिबल शीट बाईकवरून जाणाऱ्या लोकांच्यावर करण्याची कारवाई असेल, शासकीय कारवाई ही एकत्रितपणे केल्यानंतर समाजामध्ये चांगल्याच प्रकारचे प्रबोधन होऊन या देशात दरवर्षी जे 1,50,000 लोकांचं प्राण धोक्यात जातो तो वाचवला जाईल. हा रस्ता सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम जानेवारीमध्येच करण्याचं कारण एक असं आहे की वर्षभर तो आपण फॉलो केला पाहिजे आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आपण सर्वांनी आधार देऊन आपल्या देशाचं जे होणारं नुकसान आहे ते टाळलं पाहिजे. की जनजागृती व्हावी, वाहतुकीचे नियम स्वतःहून पाळण्यात यावे आणि त्या अनुषंगाने अपघाताचे जे प्रमाण आहे ते कमी व्हावे किंवा त्याला आळा बसावा, हा उद्देश आहे या जनजागृती मोहिमेचा. याकरता सर्वांनी आपापल्या परीने
आता KT संगमचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत किंवा इतर प्रशासकीय कर्मचारी आहेत, सर्वांनीच आपापल्याप्रमाणे आपापली जबाबदारी व्यवस्थित जर पार पाडली तर या होणाऱ्या अपघातांना आळा बसून हे जे दिवसेंदिवस अपघाताचे वाढते प्रमाण आहे हे कमी होऊ शकेल. त्यामध्ये वाहनांना रेड टेप्स, रिफ्लेक्टर्स वगैरे लावणे, तसेच ज्या लोकांना हेल्मेट्स घालून प्रवास करण्याची सवय नाही मोटरसायकलवरनं, त्यांना हेल्मेटचं महत्त्व पटवून देणं. अपघातामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की युद्धाच्या ठिकाणी सुद्धा एवढी माणसं मरत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती अपघातामध्ये लोकांचा मृत्यू येतो. म्हणजे साधारणपणे 1 मिनिटाला एक ॲक्सिडेंट होतो आणि भारतासारख्या देशामध्ये 1 तासामध्ये 16 लोकांचा मृत्यू होतो. तर हे प्रमाण जे आहे हे अतिशय मोठं आणि भयंकर असं आहे. यामुळे जीवितहानी होते आणि कुटुंबातला जर प्रमुख व्यक्ती त्या ॲक्सिडेंटमध्ये दगावला तर ते कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडतं. अशी दुर्भिक्षाची अवस्था निर्माण होऊ नये याकरता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनी आत्तापर्यंत गेली 27 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि हे 28वं वर्ष आहे. यावेळी उपस्थितांचे स्वागत टोलनाक्याचे मॅनेजर भास्कर पवार यांनी केले. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले तर विलास पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवीन घराचं बांधकाम काढलंय या सून आर्किटेक्ट आहे, तिच्यावर सोपवली घराच्या बांधकामाची जबाबदारी. घरासाठी लागणाऱ्या ब्रँडेड टाइल्स, कॉक फिटिंग्स, सिरामिक्स फिटिंग्स, बाथरूम फिटिंग्स अशा महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मी मुंबई पुण्याला जाणार होते. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही त्यातले तज्ञ आहात, खरेदी पुण्या मुंबईला जाऊन करू, पण त्या अगोदर आपल्या राहुरीच्या सुनील ट्रेडिंग मध्ये जाऊन तर पहा. जेव्हा मी इथे आले, आय वॉज टोटली सरप्राइज्ड. इथल्या असंख्य व्हरायटीज आणि ब्रँडेड टाइल्स अगदी माझ्या कल्पनेपलीकडच्या होत्या. सुनील ट्रेडिंग कंपनी, राहुरी शहरात लेटेस्ट ब्रँडेड टाइल्सचे भव्य शोरूम. कजारिया, जॉन्सन अँड जॉन्सन, सोमानी, हिंदवेअर, बेल, सिएरा, एशियन पेंट्स, CP फिटिंग्स तसंच बाथरूम फिटिंगसाठी सुनील ट्रेडिंग कंपनी. इथल्या प्रत्येक वस्तूमुळे आमचं घर सुंदर सजलं. अहो, अख्ख्या गावानं कौतुक केलंय. असं देखणं घर आमच्या सुनबाईच्या कल्पनेतून उभं राहिलं. पण याचं श्रेय मी माझ्या सासऱ्यांना आणि सुनील ट्रेडिंग कंपनीला देते. आपल्या सुंदर घरासाठी सुनील ट्रेडिंग कंपनी. सुनील ट्रेडिंग कंपनी, राहुरी, जिल्हा अहमदनगर. फोन 02426 232 814 किंवा 233 814. तर मंडळी, नको आता नगर, नाशिक, पुणे, मुंबई, चला आता राहुरीला. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधान परिषद नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2017ची उमेदवारी करत असलेले शरद तायडे यांनी पदवीधरांच्या समस्यांची सोडवणूक आणि पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी उभे असल्याचं सांगितलंय. पदवीधरांच्या समस्यांची सोडवणूक, शासकीय निमशासकीय सेवेत असणारे पदवीधर तसेच बेरोजगार पदवीधर, शिक्षक अशा सर्वच पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन इंजिनियर शरद मंगा तायडे यांनी केले. महाराष्ट्र विधान परिषद नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2017ची उमेदवारी करत असलेले इंजिनियर शरद तायडे राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते. यावेळी त्यांनी आपली भूमिका विशद करताना आणि पत्रकार यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की मी नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी या विभागातील पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बहुजन संघटना आणि बहुजनांची सर्वपक्षीय आघाडीतर्फे उभा आहे. या मतदारसंघातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील सुशिक्षित, बेरोजगार, पदवीधर शिक्षक तसेच शासकीय सेवेतील नोकरदार पदवीधर यांच्या समस्या, वेतन, 7वा वेतन आयोग तसेच समान वेतन कायदा शासनाकडून मंजूर करण्यासाठी आणि पदवीधरांना न्याय देण्यासाठी उमेदवारी करत आहे.
मी इंजिनियर शरद मंगा तायडे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. बहुजन क्रांती आघाडी या व इतर सहयोगी संघटना यांना बरोबर घेऊन मी उमेदवारी करीत आहे. मी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने गेल्या 4 दिवसापासून संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत आणि मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बहुजनांचे व पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मी ही उमेदवारी करीत आहे. सामान्य बहुजनांचे व पदवीधरांचे ज्या समस्या आहेत त्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन इंजिनियर शरद तायडे यांनी वार्तालाप साधला. या प्रसंगी त्यांच्यासोबत बहुजन आघाडी या मतदारसंघाचे प्रभारी संपत कोळेकर, शांताराम उपाध्ये आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पाथर्डी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झालाय. दरम्यान या प्रसंगी प्रत्येकाला देवाने काहीतरी कला दिली आहे, ती जपा आणि तिचा विकास करा असे मत मराठी चित्रपटातील बालकलाकार शुभंकर अत्रे यांनी व्यक्त केलंय. परीक्षा फक्त शाळेतच होत नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जोपर्यंत माणूस विचार करतो तोपर्यंत प्रत्येक क्षण हा परीक्षेचा असतो आणि त्यातूनच आनंद मानून समाधानाचे क्षण शोधत जगण्याची मजा घेऊ शकतो, असं मत मराठी चित्रपटातील बालकलाकार चिंटू उर्फ शुभंकर अत्रे यांनी व्यक्त केलंय. पाथर्डी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी तो बोलत होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, शिवाजी आठरे, मोहन कुटे, बाळासाहेब कचरे, महावीर मुनोद, बबन चौरे आदी उपस्थित होते. यावेळी अत्रे याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली आहेत. विद्यार्थ्यांबरोबर गाण्याच्या तालावर समूह नृत्य करून त्याने मनसोक्त आनंद लुटलाय. यावेळी मुख्याध्यापक अशफाक सय्यद यांनी प्रास्ताविकामधनं शाळेची अधिक माहिती दिली आहे. आज हे विद्यालय नावाजलेलं व अग्रेसर असं हे विद्यालय आहे. हे विद्यालय शहरामध्ये प्रगतीपथावर आहे. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपला विद्यार्थी मागे राहू नये यासाठी सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी पाथर्डी शहरामध्ये ई-लर्निंग क्लास अगदी सुरुवातीला सुरू केलेलं आहे. विद्यालयाचे व्यासंगी नवनिर्मितीची ओढ असलेले उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये निश्चितच हातभार लावित आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे सर्व शिक्षक विद्यालयामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन आपण करत असतो. याच्यामध्ये बाल आनंद मेळावा असेल, पुस्तक प्रदर्शन असेल, गणित व चित्रकला प्रदर्शन असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, शालाबाह्य परीक्षा असतील. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम विद्यालयामार्फत हाती घेतले जातात. वृक्षारोपण सारखा कार्यक्रम असेल, महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान, त्याचप्रमाणे आकाश नावाच्या सामाजिक संस्थेसाठी मुठभर धान्य हा उपक्रम आपण हाती घेतला होता आणि या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी जवळजवळ 6 ते 7 पोते धान्य गोळा केले होते. विद्यालयाची विद्यार्थी संख्या 1376 अशी झाली असून मार्च 2016च्या SSC परीक्षेचा निकाल 98.50% लागलेला आहे. सेमी इंग्रजी विभागाचा निकाल 100% लागलेला असून 90% व 90%च्या पुढे गुण प्राप्त करणारे एकूण 63 विद्यार्थी आहेत. कार्यतत्पर असणारे विद्यार्थी, कार्यतत्पर असणारे सेवक वर्ग विद्यालयाच्या लौकिकामध्ये भर घालीत आहे. 52 सेवक वर्ग या ठिकाणी कार्यरत आहेत. या प्रसंगी शुभंकर अत्रे म्हणाला की शालेय जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या खूप संधी असतात
आपण त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही. कलेचे माध्यम संपर्कासाठी खूप प्रभावी आहे. कलासक्त माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. विद्यार्थ्यांनी गायन, वादन, अभिनय अशी कोणतीही कला आत्मसात करावी. नैराश्य, व्यसने, वाईट विचार मनाला शिवणार सुद्धा नाहीत. मी आता मनोवाक करतो, तुम्ही प्रश्न आठवून ठेवा. हे भगवंता, कंटाळलो रे बाबा. काय म्हणालात? काय झालं? अहो पुन्हा तेच. आमच्या आई बाबांचं भांडण झालं. आता मला माहितीये लहान मुलांनी या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. अहो पण मला तरी कुठे वेळ आहे माझ्या अभ्यासातनं आणि खेळातनं त्याच्याकडे लक्ष द्यायला. पण बाबांच्या भाषेत मला नाक खुपसावंच लागतं. काय म्हणालात? तुम्हाला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते? सॉरी. आता कालचंच बघा ना, आईने शुभंकर बाबांना चहा नेऊन दे हे म्हणायच्या ऐवजी शुभंकर तुझ्या बाबांना चहा नेऊन दे असा जर शब्दप्रयोग केला तर समजायचं ही वादळापूर्वीची शांतता आहे. आपलं वादापूर्वीची अशांतता आहे. भांडणाचे वारे वाहू लागलेत. ते असतात ना मान्सून वारे, नैऋत्येकडून ईशान्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे, तसे आमच्या घरी वाहतात धुसफूस वारे. किचन मधून हॉलकडे, हॉल मधून किचनकडे, धुसफूस. आता मला माहितीये आणि मला हे पटतंयही की घर म्हणजे असं सगळं होणारच. आता आमच्या कामवाल्या मावशी पण म्हणतात ना, घर म्हणजे भांड्याला भांड लागायचंच. अहो पण आमच्या घरी अशी काही भांड्याला भांडी आपटतात, ठणाठण. काय म्हणालात? ही भांडण संपत तरी केव्हा? अहो एकदा का आईने मी आहे म्हणून सहन करतेय, माझ्या जागी दुसरी कोणी असती ना, हा तिचा जगप्रसिद्ध डायलॉग मारला की समजायचं आता भांडणाची महाअंतिम फेरी सुरू झालेली आहे. आणि या भांडणाची कारण तरी काय असतात? विनाकारण हेच कारण. म्हणजे सुट्टी आहे म्हणून कितीदा तो चहा ढोसायचा हा आईचा शब्दप्रयोग. किंवा शेजारच्या जोशी काकूंच्या सुरळीच्या वड्या बऱ्या आवडल्या. आपल्या सत्यनारायणाच्या पूजेला जाऊबाई कशा ऐन वेळेवर आलेल्या, मग आपण कशाला त्यांच्याकडे सकाळपासून तडफडायचं? अशी काहीही कारण असू शकतात. आता वटपौर्णिमेचंच बघा ना, वटपौर्णिमा म्हणजे आई बाबांना सुट्टी असते ना. मी सकाळी उठलो आणि आईला म्हणालो, ए आई छान वडापाव करतेस का ग, खूप दिवसात खाल्ला नाहीये. बाबाही म्हणाले हो चालेल. पण इथे आईचं काहीतरी वेगळंच. आज माझा उपास आहे म्हणून एक दिवस बाहेर खायचं. पण नाही, आमचं मेलं नशीबच फुटकं, गेल्या जन्मीची पापं अजून फेडतीये. तिथे आईचं हे चालू राहिलं आणि आम्ही अख्खा दिवस वडापाव हे करतच घालवला. अमिताभजी तुम्हाला जसं माहितीये की ते वयाने खूप मोठे आहेत आणि कारकीर्द पण त्यांची खूप मोठी आहे. आणि माझा तो पहिलाच पिक्चर होता, मी 3.5 वर्षाचा होतो. तरी पण मी आर्टिस्ट वाटावं याच्यासाठी मी पहिल्या दिवशी त्यांना भेटायला गेलो तर ते असे 7 खुर्च्यांवरती बसलेले होते. त्यांची एवढी हाईट आहे, त्याच्या 7 खुर्च्यांवरती बसलेले होते. मी गेलो आणि मला आजींनी सांगितलं होतं की त्यांच्या पाया पडायचं. तर मी पाया पडायला गेलो तर त्यांनी डायरेक्ट मला मांडीत बसवलं आणि ते म्हणाले हाय मी जिनी. मी म्हणलो हाय मी अलादीन. तर माझं एक पटकन उत्तर त्यांना एक्सपेक्टेड नव्हतं. ते म्हणाले की ठीक आहे मी जिनी आहे, तर मी मंत्र म्हणतो आणि तुला बेडूक बनवतो. मी म्हणलो बरं बनवा. ते एकदा मंत्र म्हणले काहीच झालं नाही, 2दा मंत्र म्हणले काहीच झालं नाही. ते म्हणले आज मुझे लगता है मेरी जादू चल नहीं रही है. तर त्या 3.5 वर्षाचा असताना मला खरंच काही कळत नव्हतं. मी त्यांना म्हणालो रहने दो अंकल, कभी कभी ऐसे हो जाता है, डोंट वरी. आणि ते जोरात हसायला लागले. इथे खाली माझ्या आई बाबांचा ब्लड प्रेशर वाढला, हा काय बोलला एवढ्या जोरात हसतोय. खाली आल्यावरती मी त्यांना सांगितलं तर ते हसायला लागले. खरंच याच्यातनं लक्षात येतं की आज ते इतके मोठे माणूस आहेत तरी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत नाही त्यांना आपल्याहून खूप लहान आणि ज्याचा पहिला पिक्चर आहे त्यालाही हसवायचं कसं आहे मी त्यांच्याकडनं शिकलो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशफाक सय्यद, सूत्रसंचालन रेश्मा सातपुते आणि बारावकर यांनी केलाय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.
बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। विकासापासून आणि सवलतींपासून कोसो दूर फेकल्या गेलेल्या मेंढपाळांची व्यथा। न्यायालयाच्या निर्णयानंतरही विद्यार्थ्यांना बाळगावं लागते प्रमाणापेक्षा जास्त दप्तराचं ओझं। उपाययोजना करण्याचे आदेश असतानाही उदासीनताच। शिरूर तालुक्यात पेठ भागात गहू जोमदार, कांद्यांवर मात्र पिवळ्या माव्याचा प्रादुर्भाव, शेतकरी नाराज। आणि पदवीधरांच्या समस्यांची सोडवणूक आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार। याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास। जगा वर्तमानात बिनधास्त।